अप्रूव्ह लॉगिन नावाचा एक ऍक्शन मेथड लिहिली आहे. ओके, यामध्ये लिस्ट कलेक्ट केली आहे. एक मिनिट. स्क्रीन दिसते बरोबर? स्क्रीन दिसते? ऍडमिनिस्ट्रेशन कंट्रोलर मध्ये काय केलं, एक अप्रूव्ह लॉगिन नावाचा ऍक्शन मेथड लिहिली. ओके, त्यामध्ये लिस्ट क्रिएट केली. आता ह्या लिस्ट मध्ये काय केलंय, वेअर मेथड वापरली आणि या वेअर मेथडनी एक्स एरो एक्स डॉट इज ऍक्टिव्ह टीव्ही लॉगिन मध्ये जेवढे इज ऍक्टिव्ह फॉल्स आहेत तेवढ्यांची लिस्ट क्रिएट करून घेतली. सगळ्यांना आपल्याला अप्रूव्ह करायचं नाही. अप्रूव्ह करायचं आहे जे अप्रूव्ड नाही आहेत अशांना अप्रूव्हल द्यायचं आहे. जे ऍक्टिव्ह फॉल्स आहेत तेवढ्यांनाच. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याकडे ही लिस्ट आहे. हे 3 युजर्स आहेत आणि हा वाला ऍडमिन आहे. तर हे 3 जे युजर्स आहेत अदर दॅन ऍडमिन, हे 2 जण आहेत ते आपल्याला तिसऱ्याला अप्रूव्हल मिळालं असल्यामुळे परत त्या लिस्टमध्ये घ्यायची गरज नाही. म्हणून आपण काय केलं, इथं वेअर क्लॉज टाकला आणि त्यामध्ये इज ऍक्टिव्ह फॉल्स केला. त्याच्यानं तो लास्ट वाला जो आहे ऍक्टिव्ह असलेला तो येणार नाही, बाकीचे इनऍक्टिव्ह वालेच येतील. ओके, त्याची लिस्ट आपण अप्रूव्ह लॉगिनला गेलो, याच्यावर फेच केली मॉडेल लिस्ट. आता इथे लिस्ट वापरा किंवा आय इन वापरा, बोथ आर द सेम, नो प्रॉब्लेम. त्याच्यानं ती लिस्ट पूर्ण घेतली, इथे शो केली. शो होतीये पण अख्खी लिस्ट मला इथं माघारी मिळत नाहीये. आता ह्याच्यानं काय होतं बघा, आता आपली लिस्ट दिसून जाईल. 2 युजर्स आहेत, एक आहे विनोद, दुसरा आहे पंकज. त्यांचा आयडी 23 आहे. हे दोघं इथे दिसतील आपल्याला. आले विनोद आणि पंकज, आणि यांचा अप्रूव्ड येस नो अनचेक आहे. यातला आपण दोघांना जर एकाला चेक केला आणि सबमिट केला, आता इथं डेटा आपला कलेक्ट होणार, तो लिस्ट अख्खी येणार. एकदा का ती लिस्ट पूर्ण आली की आपण मग डेटाबेसमध्ये ते फक्त सेव्ह करणार आहे. सो इथं आपल्याला स्ट्रॉंगली बाइंडिंग कसं करता येईल, इथं झाले स्ट्रॉंगली बाइंडिंग. चेकबॉक्स फॉरला चेकबॉक्स फॉर एक्स एरो एक्स घेतला. एलिमेंट ॲट आय डॉट इज ॲक्टिव्ह. हा यावर बाइंड केला आपण, परंतु कंपायलर इथं रन टाइमला एक्सेप्शन थ्रो करायला. इथं आपल्याला तो लिस्टमध्ये बाइंड करायला इथं एक्सेप्शन थ्रो होते. इथे लिस्ट माघारी येत नाही, तर काहीतरी इश्यू व्हायला लागलाय. हा वेअर क्लॉज काढला तर सगळेच तिकडे येतील, त्यात काही एवढा इश्यू नाही. ऍडमिन पण आला, मनोज पण आला, विनोद आणि पंकज या दोघांना आपण अप्रूव्ह केलेलं आहे, त्यामुळे चेकबॉक्स त्यांचे चेक आहेत. तर हे 2 चेक नाही आहेत. हे सगळ्यांना मी जर चेक केला
सबमिट केला. ही लिस्ट मला माघारी इकडं येत नाही. अप्रूव्ह लॉग इन. एक काम करू आपण, पण दुसऱ्या वेळी म्हणता येईल का? अप्रूव्ह लॉग इन. इथे पोस्ट नसेल आलं, काही एवढा इश्यू नाही इथं. इथं माघारी येऊ. टॉम विथ टायमिंगच्या ऐवजी फॉर्मच्या ऑब्जेक्टमध्ये जर तो आला तर आपल्याला त्यातनं फक्त काढून तो लिस्टमध्ये कन्वर्ट करून घेऊन वापरता येईल. पण तो डेटा आला पाहिजे माघारी पूर्ण सगळाच. काउंट टू वन आहे. बरोबर. तीच ऍक्टिव्ह फक्त आलं होतं, त्यामुळेच तो न लिहायला लागला. ओके, मी हा ट्राय करतो. तोपर्यंत फक्त काय करू आपण मग, सिम्पल वेनी गो टू ॲडमिनिस्ट्रेशन कंट्रोलर आणि इथं पब्लिक ॲक्शन रिझल्ट अप्रूव्ह EMP. ओके, आणि इथं काय केलं आपण, रिटर्न व्ह्यू घेतला, याला कॉपी केला आणि इथं पेस्ट केला. HTTP पोस्ट आणि इथं TVL लॉग इन. ओके, अप्रूव्ह EMP म्हणून किंवा अप्रूव्ह EMP म्हणून TVL लॉग इन LG. आता इथं आपल्याला युजर नेम घ्यायचा ना. युजर नेम और पासवर्ड काय घ्यायचं, TVL लॉग इन डन. आणि इथं आपण घेतला कुठल्या वापरत आपण एनोटेशन इथं काय वापरत आपण त्याला जर आपण आता इथं कसं घ्यायचं, आपण अप्रूव्ह युजर नेम घ्यायचं आपल्याला ना, किंवा युजर नेम टाकला तो फक्त युजर आपल्याला इकडं आला पाहिजे. स्ट्रिंग युजर नेम स्ट्रिंग ड्रॉपडाऊन मध्ये. जर ड्रॉपडाऊन करायचं म्हटलं
पोस्ट मध्ये आपण जे नाव टाईप करेल त्याच्यात रिलेटेड येतील का बघा. जो आपण सिलेक्ट करू आणि त्याला त्याचं फक्त अप्रुव्हल होऊन जाईल असं. इथं आपण घेतला हा लिस्ट ऑफ TBL लॉगिन MG लिस्ट सॉरी TBL logins dot where x dot is active is equal to false dot to लिस्ट काढून घेतली आणि ही लिस्ट इथं आपण LG लिस्ट पास केली आणि ऍड व्ह्यू आणि पाहिजे का ऍड. आता इकडून लिस्ट आली आपली @model लिस्ट ऑफ TBL लॉगिन काढून घेतली. आता या लिस्टला काय करणार आपण यूजिंग HTML डॉट बिगिन फॉर्म न इथं घेणार आणि इथं इनपुट टाइप इक्वल टू सबमिट व्हॅल्यू इक्वल टू सबमिट करणार आणि याच्यावरती तर ड्रॉपडाऊन लिस्ट घेणार आपण. सो ड्रॉपडाऊन लिस्ट घेताना आपण अप्रूव्ह display HTML dot label approve user select user to approve select user फक्त ठेवू नाहीतर HTML dot ड्रॉपडाऊन लिस्ट फॉर म्हणण्याच्याऐवजी ड्रॉपडाऊन लिस्ट यातला इकडे आपण स्ट्रिंग घेतो ना. गो टू approve EMP string username घेतो कॉपी इट गो टू व्ह्यू. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिला आहे तो स्ट्रिंग नेम द्यायचा. या नेम मध्ये सिलेक्ट केलेला कॉपी होऊन जाईल. देन न्यू सिलेक्ट लिस्ट ऑफ काय मॉडेल कॉमा यातली कुठली व्हॅल्यू सिलेक्ट करायची आपल्याला जो आलेला TBL लॉगिन कुठे गेला आपला यातला युजर नेम आला पाहिजे. सो युजर नेम डिस्प्ले पण काय झाला पाहिजे तोच युजर नेम झाला पाहिजे. सिलेक्ट युजर ओके. इथे काय केलं आपण एक आता तो ग्रुपमध्ये माझ्याकडनं होईल आहे तो जो आपण एकदमच बल्कमध्ये अप्रूव्ह करणार आहे ना तिथं तो ती लिस्ट माघारी नाही. मे बी काहीतरी मायनर मिस्टेक असेल माझ्याकडनं सगळी मिस्टेक झालेली तो मी बघतो चेक करतो नंतर. आता आपण काय केलंय एक फॉर्म बनवलाय आणि त्या फॉर्मवर सगळे युजर जेवढे आहेत जे अप्रुव्हल नाही आहेत ते ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये शो केले. मला ज्याला अप्रुव्हल द्यायचं आहे त्याला फक्त मी सिलेक्ट करणार आणि खाली सबमिट करणार त्याचं अप्रुव्हल कम्प्लीट होऊन जाईल. समजतं. सो इथं आपण सबमिट ज्यावेळेस करू त्यावेळेस जो काही युजर नेम सिलेक्ट केलेला आहे या नावाच्या स्ट्रिंगमध्ये तो स्टोअर होईल. तो जाईल कुठं तुमच्या कंट्रोलरमध्ये पोस्ट मेथडमध्ये इथे येऊन जाईल. समजतं. सो इथं आपण ब्रेक पॉइंट ठेवू
सेव्ह, गो टू व्ह्यू अँड एक्झिक्यूट. बघूया तो युजरचं नेम येत आहे का. मला तर त्याला आपण अप्रूव्ह करून टाकू. सिलेक्ट युजर आला, आपले 2 अप्रूव्ड नाही आहेत म्हणून 2 आले. मी विनोदला सिलेक्ट केला आणि सबमिट केला. सी विनोद इथं आला. आता फक्त आपलं काम काय आहे, फाइंड ऑब्जेक्ट ऑफ दॅट TBL लॉग इन होज युजर नेम इज विनोद. आणि मग काय करणार आपण, त्याचं फक्त एक स्टेटस चेंज करणार, इज ऍक्टिव्ह फॉल्स टू ट्रू. सो where emp equal to dbo dot tbl login dot फर्स्ट और डिफॉल्ट चालेल, तसं चालेल. फर्स्ट और डिफॉल्ट एक्स एरो एक्स डॉट आपण तिथं काय करणार आहे, वेन वी आर डिझायनिंग आवर डेटाबेस कीप दॅट युजर नेम ॲज अ युनिक. कारण जनरली काय होतं, कुठल्याही वेबसाईटवर युजर नेम हा युनिक असतो, पासवर्ड मे बी रिपीटेड और नॉट रिपीटेड, वी डोंट नो. कारण युजर एकमेकाचा पासवर्ड आपल्याला माहित नाहीये, पण युजर नेम तुमचा हा कंपल्सरी युनिकच पाहिजे. त्यामुळे तुम्ही एखाद्या वेबसाईटवर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला ते युजर नेम विचारतात आणि पहिल्यांदा चेक करतात की युजर नेम इज एक्झिस्ट ऑर नॉट. इफ ऑलरेडी यूज एक्झिस्ट देन युजर नेम इज नॉट अवेलेबल, यूज अनदर युजर नेम असं तिथं मेसेज येतो. मग त्यासाठी आपण अजॅक्स पण वापरू शकतो. अजॅक्सने डेटाबेसकडे जाऊन सर्च करून तिथं मेसेज आणू शकतो. ज्यावेळेस आपण अजॅक्स शिकू त्यावेळेस तुम्हाला तो पार्ट दाखवेल मी, अजॅक्स कसा वापरायचा, बॅकएंडला काम कसं करतो. मग सध्या आपण काय करतोय, अज्युम करतोय की युजर नेम आपलं युनिक आहे. ओके, त्यामुळे इथं जर तुम्ही युनिक कन्स्टेंट टाकला आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. नाव is x dot username is equal to user name. if आता ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये आले म्हणजे ते युजर नेम एक्झिस्ट असणारच आहे, त्यामुळे चेक करायची गरज नाही. पण आपण आपल्या रुटीन म्हणून नॉट इक्वल टू नल केला. आता जर अवेलेबल असेल आपण काय करणार, फक्त emp डॉट इज ऍक्टिव्ह इज इक्वल टू ओनली चेंज इट टू द ट्रू. सॉरी, सिंगल इक्वल टू पाहिजे, सिंगल इक्वल टू ट्रू. आता हे त्यात सेट झालं आणि मग काय करणार आपण, पुढची स्टेप, इफ dbo dot save changes is greater than 0 then viewback dot viewback करण्याच्या ऐवजी इथं आपण काय करायचं, अप्रूव्ह EMP ला त्याला माघारी पाठवून देऊ. काय हे बघायची गरज नाहीये, डायरेक्ट रिडायरेक्ट टू दॅट approve EMP, redirect to action this approve EMP. परत त्याच्याच गेट मेथडला पास केला म्हणजे पुढची लिस्ट दिसेल, त्यात तो दिसणार नाही आपल्याला विनोद किंवा जो आहे तो. ओके, approve EMP, go to view, आता आपल्याकडे विनोद आणि पंकज दोघांना ऍक्टिव्ह नाही येत ते. त्यामुळं सपोज मी पंकजला अप्रूव्ह केला, तो इथं आला, कंटिन्यू केला आपण, सेव्ह नाही चेंजेस केला, dbo डॉट सेव्ह चेंजेस जोपर्यंत नाही करणार मी तो तिथं
परमनंटली अपडेट नाही होणार. त्यामुळं नवीनच गेला. पंकज एकटाच आहे. पंकजला मी सिलेक्ट केला, सबमिट केला. आता एक पण एम्प्लॉई नाहीये. आणि तुम्ही जर इकडे बघितला एक्झिक्यूट क्वेरी, सगळ्यांचे अप्रुव्हल ट्रू आहे. आता लॉग इन करायला तुम्ही गेलात तर विनोद आणि पंकज पण लॉग इन करू शकेल. ओके, इथं माझ्याकडून जे बल्कमध्ये मला अप्रूव्ह करायचं आहे ते बल्क अप्रुव्हल इथं येईन आहे. हे आता सगळे आले. म्हणजे यातलं मला समजा या दोघांचे अप्रुव्हल रिमूव्ह करायचं आहे एकदमच. सबमिट केल्यावर तो प्रॉब्लेम करतो इथं, आपल्याला तो ऑब्जेक्टच देत नाही. फक्त हा इज ऍक्टिव्ह द्यायला आला की तो बाइंडिंग माझ्याकडनं प्रॉपरली होईल. ज्यावेळेस तो बाइंडिंग होईल व्यवस्थित, अख्खी लिस्ट आपल्याला माघारी मिळून जाईल. आपलं एम काय आहे, पूर्ण लिस्ट सेंड करणं, पूर्ण लिस्ट माघारी आणणं. एकदा का लिस्ट पूर्ण माघारी आली, आपण फक्त ती लिस्ट काय करणार, डेटाबेसमध्ये बल्कमध्ये अपडेट करून टाकणार. जर तुम्ही बघितलं इथं इथे एक सॅम्पल कोड लिहून दाखवतो. dbo.tbl logins. See, this one is a add range. ऍड रेंजनी तुम्ही अख्खी लिस्टच डेटाबेसला ऍड करू शकता. ओके, ही ऍड रेंजनी. ऍडनं काय होतं, एक सिंगल ऑब्जेक्ट ऍड होतो. ऍड रेंजनी काय होतं, आलेली अख्खी लिस्ट परत डेटाबेसमध्ये ऍड होईल. आता ऍड होताना काय होणार, तिथं तुमचे जे ऑब्जेक्ट आहेत, रो आहेत, त्या ओव्हरराईट होऊन सगळ्या इनऍक्टिव्हचं ऍक्टिव्ह होऊन जाईल. ते समजतोय. फक्त आपल्याला एम काय आहे, अख्खी लिस्टच इकडे माघारी येणं मस्ट आहे. एकदा का लिस्ट पूर्ण माघारी आली, अपडेट करायला काहीच नाही प्रॉब्लेम होणार. समजतोय. त्यामुळे बघू मी काय करतो, तुमचं प्रॅक्टिस करत बसा. मी तर तुम्ही पण काय करा, नेटवर सर्च करा सिम्पली हाऊ टू सेंड लिस्ट फ्रॉम व्यू टू कंट्रोलर इन MVC 5. हे रजिस्ट्रेशनची लिस्ट त्याने पण घेतली आहे. ओके, हे बघा टेक्स्टला त्याने हिडन फॉर्म म्हणून सांगितलंय ठेवायला. बरं, सगळ्या व्हॅल्यू तिथं हिडन फॉर्म मॅप करता येईल आपल्याला. चालेल, मी बघून ठेवतो. मी आज जमलं तर आज सांगतो, नाही तर मोदीच्या लेक्चरला हे पहिले 5-10 मिनिट सांगून आपण पुढचं पार्ट व्हॅलिडेशन स्टार्ट करू. ओके, हे 3 मी फॉर्म तुम्हाला पाठवतो जे आपल्याला हे करायचे आहेत. आज तुम्ही ट्राय करा, डिझाईन करून त्याप्रमाणे कोड करायचा प्रयत्न करा. ओके, जे आज सकाळी बघितले आपण 3 फॉर्म, ते 3 फॉर्म तुम्हाला पाठवतो. हे 4 पेजेस आहेत. हे 4 पेजेस फॉलो करतो. हे ट्राय करा. बघू, मी पण बघतो आज. ते थोडा तिथं लिस्टचा इश्यू आला. लिस्टचा एकदा प्रॉब्लेम सॉल्व झाला माझा माघारी कलेक्शनचा. ओके निहाल,
आसिफ, हो सर. येस सर. तुम्हाला जी असाइनमेंट पाठवली आहे त्या असाइनमेंटची प्रॅक्टिस करा.